नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। शासनाच्या ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान समितीकडून जयसिंगपूर बसस्थानकाला भेट, अधिकाऱ्यांकडून बसस्थानक परिसर पाहणी, सोयी सुविधा तपासणी यासह प्रवाशांशी संवाद। महाराष्ट्र शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं जयसिंगपूर बसस्थानकाला भेट देऊन माहिती घेतली। यावेळी बसस्थानक परिसर व सुविधा याबाबत तपासणी करून अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधला। कुरुंदवाड आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे यांनी स्वागत केलं। महाराष्ट्र शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवलं जाते। याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबईचे प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी व अधिकारी एस पाटील यांनी जयसिंगपूर बसस्थानकाला भेट देऊन प्रवाशांच्या सेवा सुविधा समजून घेतल्या। बसस्थानक परिसर, शौचालय, एसटी बस, वेळापत्रक, सवलत दरपत्रक, बाग बगीचा, स्थानकावरील फलाट वरील बोर्डे, पिण्याचं पाणी, स्वच्छता आदी सुविधांची त्यांनी माहिती घेतली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी यांच्या हस्ते राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने, उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल रोटरी क्लबचे डॉक्टर आतिक पटेल यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जयसिंगपूर बसस्थानक प्रमुख राज कारेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र भोसले, वरिष्ठ लिपिक राहुल कोळी, रोहन मुळीक यांच्यासह वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे, दादासू करमरे, प्रमोद हेरवाडे, नवनाथ वागदकर, किशोर शिंगाडे, निनाद भोसले, प्रवासी मित्र शिवगंडा पाटील आदी उपस्थित होते।